कर्मध्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम. बघा आपल्या हातात किती शक्ती असते. आपण उठल्यापासून ह्या हाताकडून किती काम करून येतो ना बघा. पण आपण ह्या हाताला कधी म्हणतो का? हाताचं कधी आभार मानतो का? नाही. हाताकडनं धुण्याचं काम करून घेतो, जेवण्याचं काम करून घेतो, एकमेकाला मारायचं काम करून घेतो. हां. आणि भरपूर. पण आपण ह्या हाताला कधी हाताला म्हणतो का हात माझे किती काम मला मदत करते. म्हणजे एक एक अवयव सुद्धा आपला किती महत्त्वाचा आहे ना. एक अवयव नसला तरी आपल्याला काही आपल्याला एक हात नसला तर आपल्याला काय करता येईल का? नाही. मग हाताचे सुद्धा आपण वंदन केलं पाहिजे. म्हणून सकाळी उठल्यानंतर झोपेतून उठायचं लवकर आणि उठल्यानंतर रडायचं नाही, काही नाही. हां. छान छान उठायचं. आपल्या चेहऱ्यावर जरा स्माईल ठेवायचं उठल्या आणि ठेवल्यानंतर हात जोडायचे, दोन्ही हात जोडायचे आणि करा. मी शिकवले ना, करागरे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती कर्मध्ये तू गोविंदा प्रभाते कर दर्शनम. म्हणजे आपल्या हातातच गोविंद पण आहे, सरस्वती पण आहे. हां. इथं सरस्वती आहे, इथं मध्ये गोविंद आहे. म्हणजे श्रीकृष्ण सुद्धा आपल्याच हातात आहे ना. आहे बघा. आणि आता मी सांगणार आहे. सकाळी उठल्यानंतर चांगली सवय लावायची. चांगली सवय म्हणजे उठायचं, टॉयलेटला जाऊन यायचं. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. हां. सगळ्यांनी टॉयलेटला जायचं. टॉयलेटला येत नसलं म्हणजे हे सुद्धा बालसंस्कार वर्गातच घ्यायचं आहे. हां. बरं का. पाणी प्यायचं उठल्या जरी टॉयलेटला येत नसलं तरी लहानपासून सवय लावायची बरं का. पाणी प्यायचं, टॉयलेटला जाऊन यायचं, स्वच्छ हातपाय धुवायचे. टॉयलेटला जाऊन आल्यानंतर ब्रश करायचा, आंघोळ करायची आणि मगच काहीतरी खायचं. काही काही असे असते बघा, मी बघितले. फक्त नुसता ब्रश करायचा आणि आईनं काही बनवलं असलं एखादा वेगळा डिश वगैरे नाश्ता लगेच खायला बसायचं. रात्रभर आपण अंथरुणात झोपलेलं असतो. झोपल्यामुळं आपल्या दातात रात्रीचं जे खाल्लेलं असते ते अडकलेलं असते आणि आपण कसं पण झोपतोय ना, व्यवस्थित झोपतोय का? कधी इकडं जमिनीचा हात आपल्या तोंडाला कुठं कसा पण लागलेला असतोय. असं नाही अजिबात करायचं. उठल्या आपल्या सवयी. टॉयलेटला जायचं, सगळ्यांनी टॉयलेटला जायचं बरं का. सगळ्यांनी उठल्या पहिल्यांदा टॉयलेटला जायचं आणि मग ब्रश करायचा. आणि ब्रश केल्यानंतर मग हातपाय धुवायचे छान आणि आंघोळ करायची आणि मगच काही तर खायचं. त्याशिवाय आता मला मी एवढी मुलं आहेत, एवढ्या मुलांच्या रोज विचारणार. जरी सवय नसली तर एक ग्लास पाणी प्यायचं टॉयलेटला येत नसलं तरी. कारण हे सुद्धा बालसंस्कार वर्गात शिकवा म्हणून सांगितले मुलांना. हां. सगळ्यांनी टॉयलेटला. होय समोर ती ठेव खाली. टॉयलेटला जातोय उठल्या खरं सांग का? अगोदर खातोयस आणि मग जातोयस? खरं सांगायचं. मग मी सांगते मला आता ती हातातलं ठेव खाली. काय करतोय सांग? ब्रश करतोयस? नाही करत. ब्रश पण करत नाही, विसरतोयस ब्रश करायचं. मम्मीने चहा केला की चहाच पितोय आली. खरं सांग काय करतोयस? ब्रश करतो, उठतोय. हां. कॉफी दे. हां. आणि मग मी ब्रश करणार, मग मी टॉयलेटला जाणार. असं नाही करायचं. उद्यापासून सगळ्यांच्याकडे ब्रश असेल ना, सगळ्यांच्याकडे ब्रश असतोय मला माहित आहे ना. सगळ्यांच्याकडे ब्रश असतोय, सगळ्यांच्याकडे पेस्ट असते. पेस्ट पण सगळ्यांच्या घरी असते ना. सगळ्यांनी ब्रश करायचा, सगळ्यांनी टॉयलेटला जायचं, सूला जायचं, छान आंघोळ करायची मस्तपैकी छान सगळ्यांनी छान. आणि मगच जेवण करायचं, मगच खायचं त्याच्या अगोदर. आणि छान बघा अजून एक विसरलं. हां. अंथरुणात ते पण सांगायचं बघा. आईनं आवाज दिला त्याला पटकन उठायचा, श्लोक म्हणायचा. तो श्लोक मी प्रत्येकांच्या मम्मीच्या मोबाईलवर पाठवते. कोणता श्लोक उठल्या म्हणायचा तो. हां. आपल्या धरणी मातेला पण आपण आभार म्हणायचं. त्या धरणी मातेवर आपण इकडं फिरतोय, नाचतोय, उड्या मारतोय, काय पण करतोय, त्याचं पण आभार मानलं पाहिजे. रात्री आपल्याला शांत झोप लागायसाठी पण धरणी मातेला म्हणतोय ना. धरणी मातासारखी अशी हल्ली बिल्ली तर झोप येईल का आपल्याला? नाही. तिचे पण झोपताना तिला प्रार्थना केली पाहिजे. तुझ्यावर आम्ही दिवसभर फिरतोय, उड्या मारतोय, हे करतोय, आता आम्हाला रात्री शांत झोप लागू दे. तुझ्या चरणी कोटी प्रार्थना धरणी मातेला म्हणायचंय. उठल्या पण आपण तिच्यावर नाचतो ना, धरतीवर नाचतो.
त्यावेळी पण उठल्या तिला प्रार्थना करायची, तिला नामस्मरण करायचं. आम्ही दिवसभर मी तुझ्यावर चालणार आहे, दिवस मी फिरणार आणि उड्या मारणार. किती धरणी मातेच आहे ना, आपला धरणी माता किती हे करते, तिला पण आभार मानायचे. प्रत्येक वेळी जेवताना देवाचं नामस्मरण. बघा, परमेश्वराला आभार मानले तरच ना आपणाला प्रत्येक वेळी देवाला प्रार्थना करायची. हे आपण जे जेवतो ते तुझ्या कृपेने मला मिळाले. बघा, सांगा, आपण जे देवाच्या कृपेने सगळे मिळाले असते बरं का. ते असं म्हणत नाही माझी मम्मीला इतका पगार आहे म्हणून मम्मीच्या कृपेने, असं नाही. मम्मीला सुद्धा कोण बुद्धी देतो? देव बुद्धी देतो. तू चांगला अभ्यास, ज्यावेळी मम्मीने चांगला अभ्यास केला असेल, मम्मी जरी हुशार असली पण त्यावेळी सगळ्या ज्या क्रिया करायच्या असते तो परमेश्वर आपल्याला कुठल्या कृतीनं परमेश्वर आपल्याकडे करून घेतो. ते पण यांची नावं लिहू का? हो, यांची नाव लिहून द्यायचे, पाठवायचे आम्हाला पुढे. बाळा, तुझं नाव काय आहे? ते पूर्ण नाव सांग आणि तुझं वय सांग. ते हातातलं ठेव, ते मला दे. समर्थ संतोष फणसे. ते मला दे. तुझं जातात ते. तुझं वय किती? कितवीला जातो आता? 6 वर्ष का? 5 असेल. आणि तुझं नाव काय बाळा? पल्लवी. पूर्ण सांग. पल्लवी किती सांग का? सरांना सांग, मी बाकीच्यांना सांगते. हा, म्हणजे कसं पहिलं नावं घेतली ना? नाही, घ्यायचीच आहेत. मला पण सांगितले नाही. प्रत्येक वयोगटानुसार नावं सांग घ्या आणि बाळा इकडे ये. ते सरांना. बाळा इकडे ये. तुझं पहिलं नाव सांग बाळा. पल्लवी. अरे वा, तू किती वर्षाची आहे? 5 वर्षाची. चला ठीक आहे, बस. त्याच्या बाजूचं कोण आहे? तुझे बाळा. बघा, आणि आपण तुझं नाव काय आहे? हा? विहान. बघा, राजू पाटील. चल ठीक आहे. तुझं नाव काय बाळा? नाही, इकडे या, इकडे या, म्हणजे मला हा. वंशिका राजू पाटील. वंशिका राजू. तू पाटील. कितवीला आहे? आता 3रीला. म्हणजे 9 वर्षाची आहेस. ठीक आहे, चल. बरं, आता त्याच्या बाजूला कोण आहे बाळा? तू सांग. सोनल संदीप जाधव. हा? सोनल संदीप जाधव. सोनल संदीप जाधव. कितवीला आहे तू? मी हा, 4थीला गेले. आता तिन्ही संध्येला म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर, चला त्याच्या बाजूला. संध्याकाळ झाल्यानंतर आपली आई देवाला दिवा लावते. त्यावेळी पण सगळ्यांना माहित आहे कोणता श्लोक म्हणायचा, माहित आहे हा? ना? तो पण सगळ्यांनी म्हणायचा बरं का. तो कोणता श्लोक म्हणणार मला सांगा. जातो. तू कितवीला गेली? हो, शुभम करू. सगळ्यांना शुभम करू किती येतं असं? येतं ना? मी 10 वर्षाची नाही आहे, मी 9 चालू आहे. नाही, ओके, चालतं. शिकायचं आहे. तुला येत नसेल तुझं तर नाव येत नाही सांग. म्हणून सांग. मला येत तू नाही, बघशील मला त्याला. शिकवा काकी. जास्त वेळ नाही घालवता. येतं? म्हणजे 9वीत नाही आहे. अगं मला कळायला माझ्या बाळा. पार्थवी मिलिंद हा? ठोंबरे. पार्थवी मिलिंद ठोंबरे. पार्थवी मिलिंद ठोंबरे. मिलिंद. ठोंबरे. कितवीला आहे तू? मी 5ला गेले. चला पुढे. आता ही शेवटची 4 या. हे बघा, ही 3 झाली, ही 4 झाली. आता ही शेवटची 4थी या. हे सगळे उठा आणि या इथे या. या बाळानं लवकर या, कमी वेळामध्ये. हा, तुझं काय? इथं हा, बोल काय? शार्दूल. हा, श्रद्धूल. शार्दूल. हा, शार्दूल. वडिलाचं बाबाचं नाव काय? पप्पांचं नाव काय? गणेश ना? गणेश गोरे. गणेश गोरे. 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 गोरेच काय 4 वर्षाचा असेल. चला चला 5. चला बस जागो. तुझं नाव काय बाळा? विधी दत्तात्रय हा? पाटील. विधी दत्तात्रय पाटील. दत्तात्रय पाटील. तुझं किती वय आहे? 10. हा, चला तुझं नाव? आडना मिलिंद ठोंबरे. अर्न. मिलिंद. अर्ना का अर्न? अर्ना. अर्ना मिलिंद ठोंबरे. तू कितवीला आहेस? तू कितवीला गेली आता? 3री. हा, 3री. म्हणजे 8 वर्षाची आहे. म्हणजे 8 किंवा 9. तू? स्वरा किसन जाधव. हा, स्वरा किसन जाधव. हा. तू कितवीला गेली? 5वी. 5वीला म्हणजे तू 10 वर्षाची आहेस. आनज. हा,
अनुज अनुष. अनुजच्या दादाला का नाही आणलं? अनुष तुझं नाव काय पूर्ण? अमोल येते ना पण आता अमोल? पुढच्या शनिवारी येते ना. हा? पातोरे तू कितवीला गेला? तिसरीत तिसरीला म्हणजे तू 9 वर्षाचा आहे. हो, एक आठवड्याला तर अभ्यास पण देणार आहे ना, काय काय अभ्यास करायचा आहे तू. बघा आता तुम्हाला शुभम करुती प्रत्येकाला तर येतच ना. बाळा तोंडातलं खाऊन टाक. आणि तसं येताना बघा, आता आज काही मी सांगितलं नाही. पुढच्या वेळी येताना छान मस्त आवडायचं, मेकअप करायचा. मेकअप म्हणजे हा फक्त पावडर लावायची, केस छान विंचरायचे आणि यायचे. खाऊ बिऊ येताना काही घेऊन यायचं नाही, खाऊ घरीच खाऊन यायचा. बरोबर 5 वाजता या मंदिरात यायचं. मी 5 वाजता आमच्या घरातून येते. 5 ते 6 घ्यायचं. शुभम करोती सगळ्यांना येतं का? येतं, सगळ्यांना शुभम करोती येतो. वक्रतुंड येतो का? वक्रतुंड महाकाय येतो. तुला नाही, तुला शुभम करोती येत नाही? बस, तू पुढे ये बा, इथं पुढे ये. एकदा शुभम करती बोला हा, ऐकू बस, चला आपण थांबा, हा बसून खायचं. मग बोल, शुभम करोती बोला, सगळ्यांनी एकत्र बोला. हे हात जोड. फोटो घेऊ. वक्रतुंड येतो येतो. बरं, ज्यांना वक्रतुंड येतोय त्यांनी वक्रतुंड म्हणा. खूप छान. आता हा वक्रतुंड तो कधी श्लोक म्हणायचा आहे? गणपतीसाठी. गणपती विद्येची देवता आहे. आणि आपण मग आता जो म्हटला करागर शुभम करोती संध्याकाळी. शुभम करोती तो संध्याकाळी म्हणायचं. हा, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. आणि पुढच्या वेळी येताना वही पेन घेऊन यायचं. तिथे बोर्ड लावा आपण आणि त्याच्यावर मी श्लोक लिहून दिले की ते तुम्ही लिहून घ्यायचं. चालेल? आणि आता मी जो सकाळी उठल्या तो श्लोक शिकवला तो पण. आता एक गोष्ट सांगणार आहे, मित्रांची गोष्ट सांगणार आहे. श्रीकृष्ण आणि सुदामा. श्रीकृष्ण माहिती आहे सगळ्यांना? श्रीकृष्ण माहित आहे? श्रीकृष्ण माहित नाही असं कुणाला आहे का? प्रत्येकाच्या घरी श्रीकृष्ण मंदिर फोटो असणार आहे, चित्र असणार आहे. श्रीकृष्णाचा मित्र कोण असतो माहित आहे? सांगा. श्रीकृष्णाचा मित्र कोण? सुदामा. हा, श्रीकृष्णाचा मित्र सुदामा. बघा सुदामा, बघा श्रीकृष्ण, बघा श्रीकृष्ण किती श्रीमंत आहे बघा.